हार्दिक स्वागत. नमस्कार क्रीडा रसिक मित्रांनो, आपण पाहतोय खरं तर पुन्हा एकदा आजच्या रात्रीतला फ्रेश शेवटचा सामना असेल तर वाघिवलीवाडा विपक्ष नेरे. पुन्हा एकदा मी रवींद्र म्हात्रे मराठीच्या अगदी मातृभाषेतून तुमच्यासोबत जोडला जाईल. अर्थातच धावतं वर्णन. मागच्या मॅचमध्ये तुम्ही राष्ट्रीय भाषेतून रॉकस्टार समालोचक आमचे प्रवीणजी गायकर यांचा तुम्ही आवाज ऐकलात. पुन्हा एकदा मी रवींद्र म्हात्रे उर्फर तुमचा लाडका रिवॉल्व म्हात्रे तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. जो मॅच असेल फ्रेश आजच्या रात्रीतला अगदी अंतिम शेवटचा सामना म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण 5 षटकांचा हा मॅच आणि त्या 5 षटकांच्या सामन्यातला हा शेवटचा सामना. या ज्या पद्धतीनं आपण विचार केला ती अगोदर कानपोली संघानं मजल मारलेले आहे आणि या अगोदर अर्थातच केगाव संघानं एक सामना जिंकलाय. म्हणजे यातून जिंकेल तो केगाव संघासोबत भिडेल, परंतु कोण जिंकेल कोण हरेल यामध्ये मात्र मोठा प्रश्नचिन्ह असेल. अर्थातच वाघिवलीवाडा विपक्ष त्यांच्या विरोधात नेरे. यस, ग्रीन सिग्नल पंचांचा अगदी इशारा आलाय. आपण पाहू शकाल की मॅच सुरू करण्याचा क्षेत्ररक्षण करणारा संघ नेरे आणि बॅटिंग करणारा संघ वाघिवलीवाडा. मॅच इज ऑन. पहिला बॉल वाईड म्हणजेच अतिरिक्त धावेने सुरुवात झाली आहे. स्वारी चेंडू आलाय. पहिला बॉल 3 षटकार ठोकले तर फलंदाजाला सुवर्ण संधी. चंद्रकांतजी गावण बघा, टेनिस क्रिकेटची प्रचंड आवड असणारे आमचे चंद्रकांत गावण यांनी सांगितलंय की 3 षटकार ठोका आणि 500 रुपयाचं बक्षीस घ्या. हा बॉल खूप चांगला, काय नजागत, क्लास 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 दाखवणारा फटका. पहिल्या बॉलवर वाईड, दुसऱ्या बॉलवर प्रतीकने ठोकलेला चौकार. आम्हीवीर फलंदाज तुम्हाला प्रतीक सुरते आणि सूरज पाटील हे पाहायला मिळतील, परंतु नेरे टीमच्या बाजूने गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल सुशांत गायकर. हा चेंडू सरळ बॅटने गेलाय, प्रतीकनं चौकार आलाय. त्यानंतर मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर 5. पहिलं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहताय. खरं तर या स्पर्धेचा अंतिम रात्रीचा हा खेळ. हा चेंडू पॅडवर आदळलाय. इथे मात्र अपील देखील केला होता. मैदानाच्या आतमध्ये मात्र त्या अपिलाला दाद दिलेली गेली नाही आहे. म्हणजे डॉट बॉलची समाप्ती. संघाची धावसंख्या स्थिर राहिली आहे. स्थगित धावसंख्या 5. पहिलं ओव्हर सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक आणि अगदी फर्स्ट इनिंग पहिल्या सत्राचा इथे खेळ सुरू आहे. वाघिवलीवाडा तनिष 11 KDH वाघिवलीवाडा बॅटिंग करणारा संघ. ओहो, रिव्हर्सिव हलकासा खेळण्याचा प्रयत्न, मात्र गोलंदाज किती हुशार आहे बघा. ज्या पद्धतीने सुशांतचा तुम्ही विचार केला तर अगदी बरोबर वाईड यॉर्क टाकण्याचा प्रयत्न करतोय तो. त्यालाही माहीत आहे की जर शॉर्ट बॉल फेकला तर प्रतीक त्याला लगेच मात्र समाचार देईल, परंतु चांगली गोलंदाजी आतापर्यंत एक चौकार जरी आला असला तरी कमबॅक करतोय. हाही मात्र अगदी शॉर्ट फाईन लेग कडे क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे. 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडू अडवला. एक धाव मात्र पळून काढली. संघाची धावसंख्या धावफलकावर 6. 5 षटकांचा मॅच, 6 धावा. लगातार 3 षटकाराला बक्षीस मात्र 500 रुपये चंद्रकांत साहेबांनी लावलंय. परंतु जर विचार केला ना तर वाघिवलीवाडा संघ आज या मैदानावर खेळत असताना मोठी रणनीती आखून उतरला असेल. गाव छोटा आहे पण त्यांचं कार्य खूप महान आहे. किरणजी मडवी याच गावचे खरं तर KDH वाघिवलीवाडाचे टीमचे एक बिग खंदे सपोर्टर्स. हा बॉल काय फेकलाय बघा, वेळही मिळाला नाहीये बॅट्समॅनला बॅट घालण्याकरता. एवढ्या वेगानं सूरज पाटील समोर हा फेकलेला चेंडू इथे मात्र सुशांत गायकरनं डॉट. आणि अशा परिस्थितीमध्ये पहिलाच ओव्हर नेरे टीमचा एवढा फायदेशीर राहिला की त्या षटकामध्ये अवघ्या फक्त आणि फक्त 6 धावा आल्या आणि कोणत्याही प्रकारची सफलता नाही. चांगलं षटक, अप्रतिम षटक, स्तुतीदायक षटक.
आणि नेरे टीमला, नेरे समर्थकांना खरं तर स्तुती करण्यास पात्र ठरणारं हे शतक अर्थातच सुशांतचं अप्रतिम कौतुकास्पद कामगिरी. पहिल्या ओव्हरचा मात्र खेळ समाप्त झालाय. अवघ्या 6 धावा खर्च केल्या आहेत. सेकंड ओव्हर घेऊन येणार आता KDH वाघिवलीवाडा. आज मात्र तो विचार केला तर मोठ्या उमेदीनं मोठ्या अपेक्षेनं उतरला असेल, परंतु अशा परिस्थितीमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा आल्यानंतर मात्र सेकंड पॉवर प्लेमध्ये आता त्यांना हाणामारी करावी लागेल. गाव छोटं आहे, अगदी हाताच्या बोटावर अगदी सहज तुम्ही लोकसंख्या त्यांची मोजाल एवढं छोटं गाव आहे. परंतु या 2 ते 3 वर्षामध्ये KDH वाघिवलीवाडा हे गावाचं नाव रोशन टेनिस क्रिकेटमध्ये झालं आहे. सेकंड ओव्हरचा पहिला बॉल वाईड. अतिरिक्त धाव आली आहे. संघाची धावसंख्या 7. काल आणि वेल मित्रांनो कधीही बदलत असते. KDH वाघिवलीवाडा टीमबद्दल तसंच घडलंय. रिव्हर्सची पुन्हा एकदा ट्राय केला. सेकंड टाईमला प्रतीकनं चान्स घेतली, परंतु प्रतीकला यश मिळत नाही आहे. कदाचित त्याचा जो कॉन्फिडन्स आहे, आत्मबल आहे, कुठेतरी मी म्हणेन इथे यशस्वी होत नाही आहे. सेकंड ओव्हर घेऊन येणारा गोलंदाज सचिन आडव्या बॅटने खेळतोय. चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पॉइंट लेग कडे घाई केली होती. 1 धावच मिळेल कारण बॅकअप चांगला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अवघ्या 8 या आकड्यावर. षटक क्रमांक 2, 8 धावा. जबरदस्त कामगिरी गोलंदाजांची राहिली आहे मी म्हणेन. आज काहीतरी पूर्णपणे विचार केला तर लो स्कोरचे मॅच होताना पाहायला मिळतं. इथे नो बॉल. हो, आता या वाघिवलीवाडा टीमसाठी, खरं तर वाघिवलीवाडा टीमसाठी काहीतरी मी म्हणेन मेजवानी झाली आहे की काय. नो बॉल आलाय. मुक्तपणे खेळण्याची संधी आहे. फ्री आणि फ्री हिट. आणि स्ट्राईकला असेल आता प्रतीक सुरते. एक इनफॉर्म खेळाडू आहे. अनेक मोठमोठ्या टुर्नामेंट्समध्ये देखील खेळतोय. आणि प्रत्येकनं आपल्या टेनिस क्रिकेटच्या कारकिर्दीची सुरुवात पावसाळी टुर्नामेंटमध्ये खरं तर केली. तिथून तो एवढा फॉर्मला आला आणि या फ्री हिटचा फायदा घेता आला नाही प्रतीकला. हा ही डॉट बॉल म्हणजेच गोलंदाज वर्चस्व गाजवत आहेत. बघा एवढी मोठी संधी आली आहे प्रतीक समोर आणि ती संधी देखील गमावली आहे कारण गोलंदाजी चांगली होते. हा चांगला फटका डीप बॅक स्क्वेअर लागला. क्षेत्ररक्षक येईल वेगानं, परंतु तेवढा वेळ नाहीये. चेंडू फरार निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे मास्टर. आज खेळपट्टीनं कुठेतरी काहीतरी मी म्हणेन रंग बदललेत की काय. रिव्हर्स स्वीप 3ऱ्यांदा प्रयत्न केले, त्यामध्ये यश मात्र मिळालंय. चेंडू जातो डीप कव्हर पॉइंटला. हो, काय कमालीचं क्षेत्ररक्षण. खरं तर चेंडू अडवण्यात यश मिळालंय, परंतु तिथे मात्र धावा रोखू शकले नाही. या 3 आणि या 3 धावेनं टोटल जाऊन पोहोचले आता धावफलकावर 17. षटक सुरू आहे. दुसरं 17 धावकार इन स्क्रीन पाहू शकाल. अगदी काय कमालीचं क्षेत्ररक्षण, जबरदस्त फिल्डिंग. हे बघा, हे इफर्ट असतं मित्रांनो. पुन्हा एकदा आडव्या बॅटने केला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 1 बाउन्स सीमा पार. सूरज पाटीलच्या बॅट मधून येतोय चौकार. तर पाहता पाहता 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 21 धावा या धावफलकावर लागल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 6 धावा आल्या होत्या, मात्र या ओव्हरमध्ये 15 आल्या. आणि कुठेतरी मग आता मी म्हणेन वाघिवलीवाडा टीमच्या धावसंख्या ज्या हव्या होत्या ना, त्या 21 या आकड्यावर 2 षटकामध्ये पाहायला मिळाल्या.
तिसरे षटक घेऊन कोण येणार? नेरे टीमचा गोलंदाज जितू 11 जय हनुमान नेरे टीमचा गोलंदाज तुम्हाला आदित्य पाहायला मिळेल तिसऱ्या क्रमांकावर गोलंदाजी करत असताना. आदित्य तिसऱ्या क्रमांकावरचा गोलंदाज. 5 षटकांचा मॅच, 2 ओव्हरमध्ये 21 झाल्यात. कोणत्याही प्रकारची सफलता मात्र मिळाली नाहीये. सफलता नाही मिळाली तर मग मात्र येणाऱ्या षटकामध्ये अक्षरशः हे तुटून पडतील. वाघिवलीवाडा टीमचे फलंदाज आदित्य टू बॅट्समन प्रतीक. थोडासा रिदम चुकलाय, पाऊल चुकलं की काय, कारण आदित्य समोर मोठी अचीवमेंट, मोठं खरं तर या ठिकाणी जबाबदारी असेल. समोर प्रतीक सारखा फलंदाज आहे. फास्टर बॉलर आदित्य तुम्हाला पाहायला मिळेल. 10 ते 15 पावलांचा स्टार्ट. पंचांच्या अगदी उजव्या बाजूने मारा करतोय. हवेमध्ये केलाय स्ट्रेट, फार जवळ आहे हे क्षेत्र, फार जवळ आहे. सरळ ठोकल्यानंतर येईल हा वाईडिश लॉंग ऑफला. प्रतीक सुरतेच्या बॅट मधून खणखणीत षटकार. प्रतीक सुरते अनेक वेळा या वाघिवलीवाडा टीमला संकट मोचकही ठरलाय, परंतु आज त्याला ओपनिंगला बॅटिंग करत असताना तुम्ही पाहू शकाल. पहिला ओव्हर 6 धावांचा जरी आला असला तरी निराश झाले नाहीये. निराश न होता तिसऱ्या ओव्हरला उभारी घेताना 3 चौकार जरी लगातार ठोकले तरी चंद्रकांत दादांकडनं 500 रुपयाचं बक्षीस मिळतील. हे तुमच्यासाठी खरं तर लावलेलं एक चांगलं पारितोषिक आहे, मोटिवेशन आहे. तुम्हाला प्रोत्साहित करण्याचं काम केलं आहे. कारण चंद्रकांत दादांना एवढी आवड आहे ना, बघा तुमच्या मागे एवढा वेळ देत आहे, तुमच्या मागे खरं तर बक्षीस लावत आहेत, कारण हा तुमच्याबद्दल प्रेम असतो मित्रांनो. आणि तो देत असताना वाघिवलीवाडा टीमचे बिग सपोर्टर चंद्रकांत दादा. जाऊया मॅचच्या दिशेनं. 27 धावा फलकावर लागल्यात. पुन्हा एकदा सरळ बॅटने केला वाईडिश लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल. कारण बघा ज्या पद्धतीनं धावगती बघितली तर सूरज आणि प्रतीक या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारची दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नव्हता, म्हणजेच एकच धाव मिळाली आहे. 28 धावा धावफलकावर. षटक क्रमांक तिसरा आदित्यचं सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 6, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 15 आणि तिसरा आदित्यचं षटक सुरू आहे या क्रीडांगणावर. या अंतिम मेगा फायनलच्या रात्रीमध्ये अंतिम सामना. सूरजसाठी हा बॉल चांगला फेकलाय, अगदी खोलवर पद्धतीचा ब्लॉक हॉलमध्ये अगदी जर्कमध्ये फेकला आणि त्यामध्ये यश मिळालंय गोलंदाज आदित्यला. कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. सूरज म्हटलं ना तर अगदी या खेळाडूला आयकॉन म्हणून पाचारण केलं जातं. कोणत्याही या रायगडमध्ये मोठमोठ्या स्पर्धा असल्या त्या सूरजची वर्णी लागली जाते, मात्र तो सूरज गावच्या संघातून खेळत असताना हो हो, आणि याच आयकॉन खेळाडूला उभं ठेवण्याचं काम केलं आहे त्या आदित्य नामक गोलंदाजानं. त्याला 2 बॉल अक्षरशः चांगले फेकले, तिथे मात्र मिळाली एक सिंगल लेग बाईच्या स्वरूपात आणि एका धावेच्या मदतीनं 29 ही धावसंख्या धावफलकावर लागली आहे. 29 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. ऑन स्ट्राईक प्रतीक सुरते. रिव्हर्स स्वीप, यश मिळाले. अगदी मी म्हणेन या फलंदाजाने चौथ्यांदा प्रयत्न केला, त्यामध्ये दुसऱ्यांदा यश मिळालं. डीप चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले उमेश 33 या आकड्यावर. पुन्हा एकदा फुल्लर लेनचा बॉल, व्हॉट ए स्ट्रोक, बैठक स्ट्रोक ठोकलाय. अक्षरच्या खेळपट्टीवर बसला आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ठोकला. षटकार.
एवढीच आहे. ही कमाल आहे प्रतीक सुरतेची. मी सुरुवातीलाही म्हटलं, प्रतीक सुरते ज्यावेळी खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये पदार्पण त्यानं गेलं ना, तर आदरणीय आमचे गणेशजी भोईर यांच्याकडनं बघा, सूरज पाटील या खेळाडूने 2 षटकार ठोकले ना तर 500 रुपये. फार्मसीमध्ये प्रावीण्य असणारे गणेशजी भोईर, मी उल्लेख केला होता आल्या क्षणाला की खूप मोठं ज्ञान आहे, फक्त 10वीचं शिक्षण आहे, परंतु वैद्यकीय क्षेत्रामध्ये कोणती गोळी कोणत्या उपचाराला तुम्हाला लागेल ना, हे अगदी स्ट्रिप्स बघून गोळ्यांचं लगेच सांगितलं. तर त्यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस आहे सूरज पाटीलसाठी. परंतु प्रतीक सुरतेचं मी कौतुक करेन. प्रतीक सुरतेची ओळख पुन्हा एकदा सांगेल की रबरी बॉल पावसाळी स्पर्धेमधूनच हा फॉर्मला आलेला खेळाडू आहे प्रतीक सुरते. त्यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये त्यांना हाहाकार वाजवलाय, हाहाकार गाजवलाय या स्पर्धेमध्ये. आता मात्र धावसंख्या धावफलकावर 39 सूरजसाठी. परंतु सूरजला आज नेरे टीमच्या गोलंदाजांनी उभंच ठेवलं असं मी म्हणेन. आतापर्यंत काहीच गोलंदाजी पाहायला मिळते. सुशांत गोलंदाज, वैयक्तिक आपण त्याचं दुसरं षटक पाहतोय आणि सांघिक हे 4थं षटक. सुशांत पहिलं पॉवर प्लेचं षटक वेगळं, ते पॉवरफुल राहिलं. फक्त 6 धावा दिल्या होत्या. त्या सुशांतला आमंत्रित केलं 4थ्या क्रमांकावर आणि त्यानं पहिला बॉल सूरज पाटील या फलंदाजाला डॉट फेकलाय. सेकंड बॉल, ही फटका फसलाय. ओहो, व्हॉट ए बॉलिंग. सुशांत जबरदस्त गोलंदाजी करत असताना इट्स अ बिग विकेट. सूरज पाटील जाईल तंबूच्या आश्रयाला. गोलंदाजीचं मी अगदी कौतुक करेन. बघा ज्या पद्धतीनं 3ऱ्या क्रमांकाच्या गोलंदाजाला देखील मार पडला होता, 18 धावा आल्या. 2ऱ्या क्रमांकाच्या गोलंदाजालाही मार पडला, 15 धावा आल्या. परंतु एकमेव सुशांत असं गोलंदाज आहे ना, त्याने पहिल्या ओव्हरमध्ये 6 दिल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना 2 बॉल डॉट. ही चांगल्या गोलंदाजाची ओळख आहे. सुशांत गायकर नेरे टीमचा हा एक मेन बॉलर. ऑन स्ट्राइक न्यू बॅट्समन भागेश सुरते, तोही शॉर्ट पॉइंटला. जबरदस्त भागेशच्या बॅट मधून हा डीप कव्हर पॉइंटला येतोय खणखणीत चौकार. हां नक्कीच. इथे मात्र भागेशने लगावलेला हा चौकार, कोणीही 2 षटकार लगावले तरी देखील मात्र 500 रुपयाचं बक्षीस. बॅकवर्ड फिरलेगला 1 सिंगल मिळेल. 3 लगातार चौकारांसाठी देखील चंद्रकांत दादांनी बक्षीस लावले 500 रुपयाचं. आणि कोणीही 2 षटकार जरी लगावले तरी आमचे गणेशजी भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस. हा प्रेम आहे खरं तर या क्रिकेट खेळाडूंबद्दलचा असणारा प्रेम आणि त्यांना दिलेलं प्रोत्साहन इथे मात्र या बक्षीस देणाऱ्या सर्व मान्यवरांकडून आपल्याला पाहायला मिळतंय. 1 सिंगल आले, संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढली 44. हा चेंडू प्रतीकसाठी होता. चेंडू 30 यार्ड सर्कलच्या अगदी आसपास चेंडू थांबला घेतोय. सिली मिड ऑनला 1 सिंगल आली आहे. 1 धाव आली. संघाची धावसंख्या धावफलकावर पुन्हा एकदा 1 ने वाढेल. 45 धावा भागेश सुरते आणि इथे मात्र हा प्रतीक सुरते. हे दोन्ही सुरते हे अगदी बंधू मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर खेळतायत, परंतु त्याच्यासमोर असणारा हा सुशांत गायकर आहे ना, एक हुशार गोलंदाज आहे. हा खोलवर पद्धतीचा बॉल, काय गोलंदाजी झाली आहे बघा. कोणत्याही प्रकारची खुल्या पद्धतीने मला खेळून देण्याची संधी देत नाहीये. म्हणजे सुशांत गायकरचं हे षटक देखील अप्रतिम राहिलंय. आणि या 4 षटकांच्या वाजवी खेळानंतर तुम्हाला धावसंख्या पाहायला मिळेल तो म्हणजेच 1 गडी बाद 46.
46 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 4 ओव्हर्स. एक ओव्हर आता वाढायला आलाय, तो म्हणजे शेवटचा राहिला आहे, तो म्हणजेच वाघिवलीवाडा टीमसाठी स्लॉग ओव्हर 46. मग या ओव्हरमध्ये 10 ते 15 येणं अपेक्षित असेल वाघिवलीवाडा टीमला, जेणेकरून 50-60चा आकडा गाठणं गरजेचं आहे. आज मात्र उमेश आपल्याला पाहायला मिळाले बरेच लो स्कोर आज, कारण 2-3 दिवसामध्ये आपण 60-70 60-70 ह्या धावा पाहत होतो. आज काहीतरी खेळपट्टीनं रंग बदललेत. हां, 51चा हायेस्ट आज. काय म्हणणार बघा, म्हणजे आज 51चा हायेस्ट आहे. त्यामुळे आता वाघिवलीवाडा टीम तुमच्या मनामध्ये काय स्ट्रॅटर्जी असेल, काय गेम प्लॅनिंग असेल? हां, आता 2 चौकार जरी मारले तरी 500 चंद्रकांत दादा म्हणतायत. 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 2 षटकार मारले तरी गणेशजी भोईर यांच्याकडनं 500 रुपये. कारण आता क्लोज झालाय, लास्ट ओव्हर आहे, डेथ ओव्हर आहे, स्लॉग ओव्हरचं षटक आहे. हां, 2 चौकार मारले तरी 500 हे बक्षीस त्याने लावलंय तुम्हाला चांगलं प्रोत्साहित करण्यासाठी. 46 धावा, 1 गडी बाद. लास्ट ओव्हर घेऊन येतो गोलंदाज रोहन पाटीलचा पहिलाच बॉल मात्र वाईड बॉल. पहिलाच बॉल स्वेअर अतिरिक्त, आणि अतिरिक्त धावेनं संघाची धावसंख्या आता मात्र टोटल 47 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 51चा हायस्ट स्कोर आहे. त्यामुळं वाघिवलीवाडा टीमच्या मनामध्ये काय असेल की हाय स्कोर मोडावा आणि चांगला टार्गेट सेट करावा. रोहन पाटील पुन्हा एकदा सज्ज. नेरे टीमचा हा गोलंदाज. हा खोलवर पद्धतीचा बॉल शॉर्ट पॉईंटकडे जातोय. क्षेत्ररक्षक मात्र फार दूरवर आहे, एक सिंगल येईल, परंतु इथे दुसरी घेण्याचा कोणताही मानस नाही आहे. प्रतीक सुरते घेणार स्ट्राईक. ओपनर बॅट्समन आहे आणि प्रतीक सुरते म्हटला ना तर हा वाघिवलीवाडा टीमचा हा मुख्य खेळाडू आहे. त्यामुळं जास्तीत जास्त स्ट्राईक तो स्वतःकडे घेईल आणि मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करेल. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावर 2 चौकारांना 500 रुपये नक्कीच बक्षीस लावलेलं आहे. चंद्रकांत दादांनी आज ते सांगतायत की मारावं, परंतु नेरे टीमचे गोलंदाज सुरुवातीपासून खरं तर विचार केला तर सुशांतनं चांगली कामगिरी केली आहे. हा चेंडू आडव्या वाटणे केलाय, अगदी वेगानं काय चेंडू फरार झाला आणि तेवढाच जलद गतीनं चेंडू पकडलाय, फेकलाय. गुड फिल्डिंग. 2 धावा मात्र रोखू शकले नाहीये. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या 50 कंप्लीट झाल्या आहेत वाघिवलीवाडा टीमच्या. केरुमाता ही खरं तर ग्रामदेवता केडीएच वाघिवलीवाडा आपण ज्या पद्धतीनं उल्लेख करतो त्यांची ग्रामदेवता म्हणून त्यांच्या सातत्याने खेळताना पाहायला मिळते. आज जरी गाव स्थलांतरित झालं तरी भव्य मंदिर मात्र या परिसरामध्ये ते पाहायला मिळतंय. सरळ बॅटने खेळलाय. हा चेंडू वाईट लॉंग ऑफकडे. क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल आली आहे. धावसंख्या 1 न वाढेल. 51 धावा. किरणजी मडवी या गाव खरं तर टीमचे खूप खंबीर प्रणेते राहिली आहे, कारण शून्यातून विश्व निर्माण केलं या वाघिवलीवाडा टीमनं. अशी वेल होती अगदी खरं तर छोटंसं गाव, छोटीशी टीम, परंतु आज त्यांनी त्यांच्या मेहनतीमुळे, त्यांच्या संघर्षामुळे आज चांगला संघ तयार झाला आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 51 धावा धावफलकावर. सरळ बॅटने केला आहे. क्षेत्ररक्षक बरोबर त्या ठिकाणी आहे. काय गोलंदाजी होते बघा. कोणत्याही प्रकारचे मोठे फटके खेळून देत नाही. डेथ ओव्हरमध्ये अगदी स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय रोहन. नेरे टीमचा हा गोलंदाज. 52 धावा धावफलकावर. 52 रन्स. अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. VC केनी यांच्या स्मरणार्थ विनोद केणी यांच्याकडनं बघा लागतील तेवढे चेंडू आहेत या स्पर्धेमध्ये. हाई बॉल अंपायर बघा कोणत्याही प्रकारचा इशारा करत नाहीये. डॉट बॉल. काय कमालीचं षटक फेकलंय रोहननं. खरं तर आपण पाहायला जर बघितलं ना, रोहनच्या गोलंदाजीकडे तुम्ही लक्ष केंद्रित केलात ना, अजूनही मोठा फटका खेळून दिला नाहीये. स्लॉग ओव्हरचा षटक कसा असतो बघा. स्लॉग ओव्हरचा षटक म्हटलं तर प्रत्येक बॉलवर षटकार चौकार ठोकण्याचं मानस धाडस असतं फलंदाजांचं, परंतु आता अंतिम चेंडू 52 धावा धावफलकावर. या बॉलवर प्रतीक सुरतेनं वाट पाहिली आणि शेवटच्या बॉलवर अगदी डकाली फोडली.
ती म्हणजे 6 धावांसाठी ठोकलाय षटकार. फार जुनी आहे आणि ऐकावशी वाटते, कारण लहानपणापासून संदीप सर आपण ही जाहिरात ऐकतो. परंतु पुन्हा एकदा इथे मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त. 58 धावा आजच्या रात्रीतला हाय स्कोर मात्र आपल्याला पाहायला मिळाला. 59 धावांचं लक्ष समोर ठेवलंय नेरे टीम समोर वाघिवलीवाडा संघानं. 59 धावा म्हटलं तर आजच्या रात्रीमध्ये सर्वात जास्त धावा. या धावा चेस केल्या जातील का? या बलाढ्य आव्हानासमोर नेरे संघ कशा पद्धतीनं बॅटिंग करतील, की पुन्हा एकदा वाघिवलीवाडा टीम या धावसंख्येला डिफेन्स करतील या उत्तरार्धामध्ये? ऐकूया. अर्थात आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील, मॅन फ्रॉम मोरबी यांचा आवाज तुम्हाला उत्तरार्धामध्ये ऐकायला. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा. तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय. ऐकूया संदीपजी पाटील यांना. हॅलो. हेलो. यस, धन्यवाद रिवाल सर. चलेंगे मैदान की तरफ. जीत के लिए 59 रनों का लक्ष्य. अंतिम गेंद के ऊपर जो छक्का आया था उसमें टारगेट को एक बढ़ावा मिला था. निश्चित तौर पे आज के रात में 52 रनों का स्कोर देखा गया था, लेकिन यहाँ से देखा जाए तो निश्चित तौर पे 58 रन टीम वाघिवलीवाड़ा ने जोड़ लिए हैं. लेकिन 59 रनों का लक्ष्य नेरे टीम की सलामी की जोड़ी बीच मैदान के अंदर प्रस्थान करती हुई. या दरम्यान कामोठी गावचे आमचे सर्वांचे लाडके अप्पा भाऊजी गोवारी यांचे इथे शुभागमन झालंय. खरं तर ती प्रमुख उपस्थिती म्हणून आज आपल्याला लाभलेली आहे. तर आदरणीय अप्पा भाऊजी गोवारी, आपणास विनंती असेल की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. या अप्पासाहेब गोवारी, आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. क्या बात है, जबरदस्त. कामोटा टीम बिल्कुल क्वालिफाई कर चुकी है. तो कामोटा टीम का उत्साह बढ़ाने के लिए आई ग्रुप के हमारे सम्माननीय कुणाल शेठ गोवारी, वो भी यहाँ पर रिवाल सर उपस्थित हो चुके हैं. बहुत से दर्शक इस समय कामोटा से आ चुके हैं. सभी का स्वागत. जीती हुई टीम जितने भी हैं उन सभी का हम स्वागत करते हैं. लेकिन यहाँ से आज की रात में आज के पोल से कौन सी टीमें आगे निकलेगी, कौन सी एक टीम आगे निकलेगी, क्योंकि यहाँ से 2 मुकाबले तो जीत चुकी है टीम कानपोली ने. लेकिन अब इसमें से जो टीम जीतेगी निश्चित तौर पे खेलेगी केगांव टीम के साथ दूसरा मुकाबला. लेकिन ये जीत निर्णायक मानी जाएगी निश्चित तौर पे. सही मायने में 59 रनों का ये लक्ष्य है, लेकिन इस लक्ष्य का पीछा करने अरबिक जोड़ी बीच मैदान के अंदर प्रवीण सूर्य उर्फ बाली. तीस गेंदे और जीत के लिए 59 रन. 2 विकेटसाठी आमचे गणेश भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. और ये देखिए यहाँ से पहली
गेंद की शुरुआत जैसे हुई अतिरिक्त का इशारा आता हुआ वाइड गेंद करा दर्शन पाटिल गेंदबाजी के तौर पे, लेकिन बाली है सामने। लोअर फुल टॉस थी, हल्के हाथों से खेलने की कोशिश, मिड विकेट की तरफ गेंद को गैदर करने की कोशिश की गई, लेकिन सिंगल मिलेगी 1 रन। और इस सिंगल के साथ शुरुआत होती हुई नीचे वैयक्तिक कवचित खाता ओपन करते हुए प्रवीण सोरगे बाली इस समय, लेकिन साथ देने के लिए उनका सचिन मोरे। संदीप सर, अगर दर्शन ने 2 विकेट लेना तो 500 रुपए का इनाम मिलेगा हमारे चंद्रकांत जी पाटिल इनके ओर से। यस बिल्कुल, चंद्रकांत गावन। हो और ये देखिए अपील, और बिल्कुल एच लगी और निश्चित तौर पे अंपायर की उंगली उठी और ये पहले विकेट का पतन, यानी कि सचिन मोरे को पर लौटना होगा और यहां से ये बड़ा झटका लगता हुआ टीम नेरे के लिए। सर की एक बहुत चर्चा में रहने वाला इंसान है, निश्चित तौर पे आजकल खेल में काफी अच्छा इम्प्रूवमेंट किया है और जो पिछला शायद मेरे ख्याल से पुराने दिन वापस आ चुके हैं रिवाल सर के, क्योंकि एक अच्छे गेंदबाज काफी मिसाल मानी जाती है उबले टीम के लिए और आज भी वही दमकम है, क्योंकि यूट्यूब के जरिए उनका खेल मैंने देखा है। जबरदस्त परफॉर्मेंस रिवाल, स्वागत है आपका भी। 57 रन अभी भी चाहिए जीत के लिए, लेकिन ये रन जो है मेरे हिसाब से इस मैदान के हिसाब से देखा जाए तो उतने बड़े भी नहीं है, लेकिन यही मैदान के अंदर कम स्कोर वाले मुकाबले हमने देखे हैं, दिक्कतें पैदा हो चुकी है। मानो चेसिंग करते हुए टीमें ज़्यादा जीती आज, लेकिन ये जो टारगेट है अब ये टारगेट बड़ा बनाने की कोशिश देखिए किस तरह से की जा रही है टीम वाघिलवाड़ा की तरफ से। उठाकर खेलने की कोशिश, लेकिन खराब फील्डिंग, लेकिन बैकअप में वहां पर खिलाड़ी मौजूद है। सूरज पाटिल है, थोड़ी सी मिस फील्ड हुई थी वहां पर सुमित पाटिल की तरफ से, और यहां से देखा जाए तो निश्चित तौर पे ये 1 रन मिलेगी और इस 1 रनों के साथ स्कोर में तब्दीली होती है, टीम का टोटल 3 के ऊपर पहुंचता हुआ। वाघिलवाड़ा यानी कि बात करें तो निश्चित तौर पे खुद को जिन्होंने बहुत ही अच्छा साबित किया है, और ये देखिए खूबसूरती के साथ इस गेंद को खेला मिड विकेट की तरफ, वहां पर खिलाड़ी मौजूद है, 1 ही रन मिलेगी और इस 1 रनों के साथ स्कोर देखा जाए तो 4 रनों के ऊपर इक्का दुक्का के साथ यहां पर पहला और निश्चित तौर पे खेल रहे हैं बल्लेबाज आदित्य और प्रवीण। जबरदस्त प्रयास हो रहा है, लेकिन यहां से बचेंगे तो और लड़ेंगे, क्योंकि पावर प्ले के अंदर देखा जाए पहला और जब भी होता है तो एक निर्णायक गेंदबाज आता है जो कमबैक देने के लिए उससे बुलाया जाता है। निश्चित तौर पे वही खेल वही और यहां पर नजर आता हुआ दर्शन पाटिल की तरफ से। देखिए एक सक्षमता पूर्वक ओवर का समापन किया मेरे हिसाब से, क्योंकि इस ओवर में रन आ चुके सिर्फ 4 रन और एक सफलता उन्होंने प्राप्त की है। जबरदस्त गेंदबाजी, थोड़ा सा प्रेशर बिल्कुल डाल दिया है टीम नेरे के ऊपर, क्योंकि जीतने के लिए अभी भी 24 गेंदों का खेल और 55 रन चाहिए रिवाल सर, यानी कि मैच बनाया जा रहा है। क्योंकि जब 58 रन बने एक स्फूर्ति निर्माण हुई है मेरे ख्याल से टीम वाघिलवाड़ा के खेमे में, क्योंकि जब अंतिम गेंद के ऊपर एक बड़ा हिट आता है ना तो वो संजीवनी देने वाला रनों का रन होते हैं जो जिससे स्फूर्ति मिल जाती है, और वही स्फूर्ति मेरे हिसाब से टीम वाघिलवाड़ा को मिली है। लेकिन मेरे टीम को ये भी सोचना चाहिए, क्योंकि यहाँ से अभी भी मानो एक बल्लेबाज आउट हो चुका है, सचिन मोरे, जिनका बल्ला नहीं बोल पाया,
जो पहली गेंद खेलने के नादान में आउट हुए थे, एज लगी थी, लेकिन बाली मैदान के अंदर है। प्रवीण गायकर ने जरूर बताया था कि और इस सीजन में बात करें तो निश्चित तौर पे एक इनफॉर्म चलने वाली ये टीम है। नेरे दुंद्रे विभाग में जिस टीम का तहलका मच रहा है और इस सीजन में काफ़ी इनफॉर्म चल रही है और ख़ास तौर पे काफ़ी इनफॉर्म बल्लेबाज प्रवीण सोरगे मैदान के अंदर है, तो ये भी नहीं भूलना चाहिए वाघेलवाड़ा टीम ने। और ये देखिए बड़ा हिट खेलने की कोशिश जरूर थी, लेकिन ऑन साइड में लॉन्ग ऑन की तरफ वहां पर खिलाड़ी मौजूद है, एक ही रन मिलेंगी। प्रवीण ऐसा बल्लेबाज है जितना विकेट के ऊपर रुक कर खेलेगा, नजरें जमाएगा, उतना यहाँ पर नेरे टीम के लिए एक अच्छा हो सकता है। लेकिन यहाँ से यही प्लानिंग रहेगी मेरे ख्याल से टीम वाघेलवाड़ा की कि जल्द से जल्द प्रवीण के ऊपर अंकुश लगाया जाए। देखिए क्रिकेट है रिवाल सर, अनिष्ट भरा खेल है, कब क्या कहाँ पर बदलेगा इसका अनुमान नहीं लगाया जाता है। जिसका खेल भारी वही सरताज माना जाता है, लेकिन आज के रात में कौन सेंसिया होगा इसके लिए हमें इंतजार करना होगा। 5 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। दूसरा और सूरज पाटिल उठाने की कोशिश थी। ये गेंद देखिए, इस तरह की गेंदें यदि रहेगी ना तो निश्चित तौर पे ये टारगेट और बड़ा हो जाएगा और बड़ा बनाने की कोशिश। गेंदबाज देखिए लेंथ लाइन बहुत ही बेहतरीन तरह से, स्पीड जबरदस्त नजर आ रहा है। ओ ये देखिए टैप करने की कोशिश, विवश किया बल्लेबाज को। ये होना चाहिए, ये आपकी प्लानिंग होनी चाहिए रिवाल सर। निश्चित तौर पे जिस तरह से गेंद फेंकी, बल्लेबाज संभ्रम में पड़े, अब करे तो क्या करे, सम्मान देने के अलावा कुछ नहीं कर सकते, क्योंकि अच्छे बल्लेबाज की यही निशानी रहती है, अच्छे गेंद का करना सम्मान और खराब गेंद का लेना समाचार। और इसे दोहराते हुए बल्लेबाज निश्चित तौर पे आदित्य गणेश भुईर साहब की तरफ से लगातार 2 विकेट के लिए 500 रुपए का इनाम है। लेकिन ये इनाम, लेकिन यहां से गेंद हवा में, कैच के नीचे खिलाड़ी और ये विकेट दर्शन पाटिल ने कैच लिया और यहां से दूसरी विकेट प्रवीण सोरगे को लौटना होगा। बड़ी विकेट, बड़ी मछली जाल में। मनमत बल्लोरे, इनका भी यहाँ पे आगमन हो चुका है। मनमत आपका भी यहाँ पे तहे दिल से शुक्र गुजारता हूँ। संदीप सर, अगर सुमित पाटिल वाघेवलीवाड़ा इस खिलाड़ी ने अगर कैच लपका ना तो उनके दामाद प्रवीण पाटिल इनकी ओर से 500 रुपए इनाम। क्या बात है, वाघेवलीवाड़ा टीम के लिए इनामों की बरसात हो रही है। मेरे ख्याल से निश्चित तौर पे होना भी चाहिए, क्योंकि हमारी टीम खेल रही है, खिलाड़ियों का हौसला बढ़ाना चाहिए। इस सोच में ये सभी दर्शक आते रहते हैं और निश्चित तौर पे उनकी भी सराहना होनी भी चाहिए। लेकिन यहाँ से देखिए बिल्कुल बहुत ही बेहतरीन ये खेल, अभी भी दूसरा चल रहा है, 4 गेंदें समाप्त हो चुकी हैं। शॉट ऑफ लेन पिक किया, बहुत ही बेहतरीन। ये नजाकत, स्कोर रुक चुका था, उसे बढ़ावा देना चाहा और निश्चित तौर पे ये पहला छक्का इस इनिंग का। इस निश्चित तौर पे देखा जाए तो बल्लेबाज रोहन दमकम है, क्योंकि ऐसे ही मेरे टीम उफान के ऊपर नहीं चल रही है। एक के बाद एक, एक के बाद एक ऐसे बल्लेबाज लगे रहते हैं। निश्चित तौर पे 2 बल्लेबाज आउट हुए तो क्या हुए, लेकिन हम तो है ये सोच दर्शाते हुए बल्लेबाज रोहन। फ्लाइट डिलीवरी उठाने की कोशिश, ये कौन सा शॉट था, ये यहां से कवर्स के ऊपर से खेलने का इरादा था, खेला कहा और गई कहा, यही होता है। और निश्चित तौर पे वो भी टेंशन में आए थे, फंस चुके थे, उन्होंने इशारा किया कि उस ऑफसाइड की तरफ हम खेलना चाह रहे थे। कवर्स का ये अप्रतिम प्रयास था उनका, लेकिन मिस टाइमिंग।
कर चुकी है और कुणाल शेठ गोवारी इनकी तरफ से आदिवासी प्रीमियर लीग में निश्चित तौर पे मैन ऑफ द सीरीज के लिए उन्होंने एलईडी टीवी पुरस्कृत की थी, तो उनका भी स्वागत करते हैं कुणाल शेठ। तो यहाँ से 12 रन पहले 2 ओवर के बाद 6 के रन रेट के हिसाब से रिवाल्सरी रन है। अब 18 गेंदे 47, यानी कि टारगेट पूरी तरह से बड़ा बन चुका है। यानी कि देखा जाए तो अब यहाँ से हर एक गेंद के ऊपर बड़ा हिट खेलना ही पड़ेगा, लेकिन आदित्य मस्कर है मैदान के अंदर। नेरे टीम का एक और मोहरा, लेकिन गेंद हवा में है, कैच की तरफ खिलाड़ी आ रहे हैं। दर्शन पाटिल गलती नहीं करेंगे और ये तीसरा कैच लपकते हुए उमेश भुईर हमारे स्कोरर हमें जानकारी देते हुए। ही विनंती आहे आमच्या सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा यांच्या आयोजन कमिटीच्या वतीनं तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण या व्यासपीठावर तुम्ही यावं। 12 रन 2 ओवर 1 गेंद के बाद अब 17 गेंदों में 47 रन। मेरे टीम का जो जज्बा था वो कहा गया, वही समझ में नहीं आ रहा था, क्योंकि एक के बाद एक खिलाड़ी ऐसे लौटते चले गए। अब सुशांत और बल्लेबाज प्रथमेश, इनके ऊपर आशा जरूर है, उठाने की कोशिश, गेंद हवा में लेकिन नहीं, फील्डर देखते रहेंगे। गेंद सीमा पर, यह था वह शानदार छक्का, उम्मीद कायम है। भाग्य सूरते गेंदबाजी के तौर पे हम देख रहे हैं, जबरदस्त ये प्रयास होता हुआ। 41 रन अभी भी चाहिए। शॉट ऑफ प्लेंटी, बिल्कुल थोड़ा सा गति परिवर्तन किया था इस गेंद में, निश्चित तौर पे 1 रन जरूर मिलेगी। ऑन साइड में लॉन्ग ऑन की तरफ आता कर इस गेंद को गैदर करने की कोशिश की, वहां पर एक सिंगल के साथ स्कोर में तब्दीली। 19 रन टोटल, तीसरा और चलता हुआ। अब बची भी गेंदें 15 और जीत के लिए 40 रन। 15-40 का समीकरण पूरी तरह से मैच के अंदर सिरकाव तो वाघेलीवाड़ा टीम का दिखाई दे रहा है, लेकिन प्रथमेश की, सुशांत की जो बल्लेबाजी देखी जाए तो निश्चित तौर पे उम्मीद अभी भी कायम है टीम नेरे के लिए। ये एक और बेहतरीन गैप शॉट सिलेक्शन बढ़िया था, मिड विकेट, वाइडिश लॉन्ग ऑन, बीचों बीच गेंद सीमा पर, 4 रन। नक्कीच अनिलजी वसंत पाटील यांच्याकडनं बघा, वाघेवलीवाडा टीम जर विजयी झाला तर 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल आणि आमचे चंद्रकांतजी गावंड यांच्याकडनं लगातार 3 विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस। आपण वाघेवलीवाडा टीम पाहतोय मैदानावर खेळत असताना, आणि जे जर्सी तुम्ही पाहता ते ओवले गावचे लोकनियुक्त सरपंच रुपेशजी गायकवाड यांनी पुरस्कृत केलेले ते जर्सी तुम्ही आज वाघेवलीवाडा टीमला परिधान करताना आपण पाहतो या मैदानावर। अगली गेंद डीप एक्स्ट्रा कवर की तरफ बिल्कुल आसानी से खेली, इनसाइड आउट, वहां पे फील्डर मौजूद, यहाँ पे दूसरी रन चुराने का प्रयास, लेकिन अंपायर का यहाँ पे सिग्नल आता हुआ रिव्यू। यस, बिल्कुल देखा जाए तो ये बहुत ही बेहतरीन फील्डिंग थी, मेरे हिसाब से उतना ही बहुत ही बेहतरीन थ्रो था सुमित पाटिल की तरफ से। तो दर्शन पाटिल ने जो 3 कैच लपके थे, जबरदस्त फील्डिंग का प्रयास किया था। तो आदेश नंद्या रतन ग्रुप वाघेवलीवाड़ा आउट है बल्लेबाज। आदेश नंद्या रतन ग्रुप की तरफ से दर्शन पाटिल के लिए 500 रुपए का इनाम आ चुका है। 23 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर जीत के लिए अब 24 रन और जीत के लिए समीकरण बदलता हुआ
तकरीबन गेंदे बचे हैं 13 और 35 रन चाहिए। 13-35 का समीकरण है। बहुत ही विकट परिस्थिति दिखाई दे रही है टीम नेरे की। ऐसा नहीं लग रहा था, ऐसा लग रहा था कि ये टारगेट जो है निश्चित तौर पे अचीव करने में कामयाब रहेगी, लेकिन जो वाघिवलीवाड़ा टीम की जो गेंदबाजी है उससे चलते यहाँ पर थोड़ा सा बैकफुट के ऊपर दिखाई दे रहा है नेरे टीम। लेकिन इस समय ये गेंद सीमा पार थर्ड बैंक क्षेत्र में चौका, और चौके के साथ यहां से 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। टोटल की बात करें तो 28 रन। अब जीतने के लिए 12 गेंदें और 31 रन। बिल्कुल संदीप सर, देखा जाए तो इतना आउटफील्ड फास्ट है ना, जैसी गेंद इस मैदान पर गिरती है ना बहुत तेजी से सीमा रेखा की ओर जाती है, यानी कि ये आउटफील्ड बहुत फास्ट है। और अभी देखा जाएगा तो ये मुकाबला बिल्कुल अभी दिलों की धड़कन तेज करने वाला होगा। नहीं, बिल्कुल इसमें कतई संदेह नहीं है। देख सकते हैं आप, लालचंद दौड़ रहे थे लेकिन लालचंद हंसते हंसते दौड़ रहे थे पीछे देखकर। ये ऐसी गेंद बिल्कुल नहीं रुकेगी, और गेंद इतनी रफ्तार में है कि वो बिल्कुल रुकने का नाम ही नहीं ले सकती थी, क्योंकि आउटफील्ड काफी फास्ट है इस मैदान के अंदर। जबरदस्त प्रयास, लेकिन अब 12 में 31 चाहिए। तो जिस तरह से कुणाल और प्रथमेश, ये जो 2 बल्लेबाज हैं, उनके ऊपर आशा पूरी कायम दिखाई दे रही है, क्योंकि आशा की किरण जो मैदान के अंदर हम इन दोनों बल्लेबाजों के ऊपर देख रहे हैं। 28 रन, अभी भी 12-31 का ये समीकरण है। जबरदस्त मैच, 1-2 बड़े हिट इस ओवर में आते हैं तो निश्चित तौर पे मैच बन सकता है टीम नेरे के लिए। लेकिन यहां से देखिए, ये गेंद बहुत ही अच्छी थी, फ्लाइटेड डिलीवरी। नेरे टीम, हमारे नसीब भोईर साहब जिन्होंने इस टीम को पुरस्कृत किया है, तो नसीब भोईर साहब इस मैच का आनंद लेते हुए वो अंदरूनी हिस्सा विकेटों के पीछे बीचों बीच लालचंद गावंड वहां पर थे। एक ही रन मिलेगी। वाघिवलीवाड़ा टीम की बात करें तो निश्चित तौर पे जीवन गावंड, लालचंद गावंड आज रिटायर की तरफ बढ़ चुके हैं, लेकिन अभी भी खेलने का जज्बा कायम है। अंपायर की दुनिया में प्रस्थान भी कर चुके हैं, अच्छे नाम लौकिक भी उन्होंने किया है, क्योंकि आजकल अंपायर के लिए भी काफ़ी मांगनी आ रही है। जिस तरह से एक दिन भी कोई खाली नहीं है, इतनी प्रतियोगिता में रिवाल सर बढ़ चुकी है कि ना कमेंटर मिल रहा है ना अंपायर मिल रहा है। ऐसी परिस्थितियाँ भी हो रही हैं। तो जो रिटायर प्लेयर जितने भी हैं, सीनियर हैं, तो निश्चित इस दुनिया में उतरी है। गेंद हवा में और इसी के साथ बल्लेबाज आउट। प्रथमेश को लौटना होगा। एक के बाद एक तू चल मैं आया। ऐसी परिस्थिति, विकट परिस्थिति है इस समय टीम नेरे की। सुनील स्पोर्ट चिंचपाड़ा इनकी ओर से हर साल एक कुछ ना कुछ अलग नया करने की कोशिश, और खास तौर पे इस टूर्नामेंट के लिए जो इस टूर्नामेंट में जितने भी गेंदें जो इस्तेमाल हो रही है, वीसी केनी इनके स्मरणार्थ में हमारे विनोद शेठ केनी इनकी ओर से सुपुर्द किए गए हैं। उनका भी बहुत बहुत धन्यवाद हम देते हैं, क्योंकि देने की दानत होनी चाहिए। पैसा तो बहुत लोगों के पास होता है रिवाल सर, लेकिन देने की दानत बहुत कम लोगों के अंदर। और इस टूर्नामेंट में जिन जिन दानशूर दाताओं ने जो योगदान दिया है, इन सभी का हम फिर से एक बार स्वागत करते हैं। एक और डॉट गेंद, और इसी के साथ अब 8 गेंदे 30 की जरूरत। अफील हुई थी और अफील को उठाया है अंपायर ने। बिल्कुल यहाँ से एक और विकेट का पतन होगा, लौटना होगा बल्लेबाज को। पूरी तरह से हावी हो चुके हैं। मुस्कुराहट देखिए चंद्रकांत मामा के चेहरे के ऊपर, वहां पर हमारे गणेश भोईर साहब के चेहरे के ऊपर। वाघिवलीवाड़ा टीम के लिए जरूर विनोद केनी साहब, योगदान बहुत ही अच्छा है आपका, खास तौर पे इस टूर्नामेंट के लिए। वीसी केनी इनके स्मरणार्थ ये गेंदों का इस्तेमाल। नक्कीच संदीप सर, खरं तर
पहिल्याच दिवसामध्ये जवळजवळ 2 ते 3 बॉक्स चेंडूच लागले होते, एवढे चेंडू बाहेर जात होते. परंतु तेव्हाही आम्ही म्हटलं की कोणताही विषय घेत नाही गंभीर, ते आहेत खंबीर आमचे विनोददादा केनी, यांच्याकडनं लागतील तेवढे चेंडू. यस, क्या बात है. नहीं, बहुत ही बढ़िया काम उनका है. अब जीत के लिए 7 गेंदे 30 रन चाहिए. 7-30 का समीकरण है. पूरी तरह से मैच के अंदर सिरकाव कहा, जो इन्फाम, बाली, ऐसे बहुत से खिलाड़ी यहाँ पर नाकाम है रहे. ऐसा नहीं लग रहा था. दर्शकों ने अनुमान लगाया था कि ये 59 रन शायद चेस कर सकती है नेरे टीम. जो दमखम था, ये गेंद सीमा पार हो चुकी है 4 रनों के लिए. अंतिम गेंद के ऊपर चौका है. चौके के साथ स्कोर को मिला बढ़ावा. टीम का टोटल 33 रन. अब जीत के लिए 6 गेंदे 26 रन चाहिए. रिवाल सर, अभी भी मुकाबला हारा नहीं है. यहाँ पर ना जीती है वाघेलवाड़ा टीम, ना हारी है नेरे टीम, क्योंकि मुकाबला अभी भी है. क्योंकि 6 गेंदे हैं, 26 रन चाहिए. 6 में 36 भी बनते, 6 में 38 भी बनते, 6 में 42 भी बनते. ऐसे बहुत से कारनामे हमने देखे. तो 6 में 26 क्यों नहीं बन सकते? खाली आपके अंदर वो हुनर होना चाहिए, आपके अंदर वो टैलेंट होना चाहिए. तो यहाँ से ये मैच, क्योंकि हौसला कभी नहीं गंवाना चाहिए, हौसला अंदर रखना ही चाहिए, तो जाकर ऐसे मुकाबले जीतने की मंशा आप दिखा सकते हैं. तो जरूर ये कारनामा करना होगा. यदि ये कारनामा होता है तो इस बल्लेबाज को साल भर क्या, पूरे 5 साल बोलेंगे नहीं ये नेरे टीम. लेकिन देखेंगे, गेंदबाज भी ऐसा है, सुमित है, जिन्होंने भी घाट घाट का पानी पिया है, कई सालों का तजुर्बा है. KDH वाघेलवाड़ा आपने जिक्र किया था, छोटे से गांव से टीम इतना इन्फॉर्म कर करके आज हाई लॉर्ड्स की ये टीम कई साल खेलती हुई नजर आ रही है. लेकिन देखेंगे यहाँ से ये पहली गेंद डॉट, यानी कि 5 और 26 का समीकरण पूरी तरह से मैच के अंदर अब सिरका होता हुआ. अभी भी 5 गेंदे 26 रन, यानी कि 4 बड़े हिट निश्चित तौर पे लगाना बेहद जरूरी होगा. उठाने की कोशिश, लेकिन 1 रन सिंगल मिलेगी. इसे 1 रनों के साथ स्कोर देखा जाए तो 34 रन. अब 4 में 25 रनों की जरूरत. 4 में 25 रन. अब रिवाल सर 4 छक्के लगाकर भी, क्योंकि कंपलसरी चेसिंग इस टूर्नामेंट का रूल, तो एक आध यहाँ से खराब, लेकिन उससे पहले आपको लगाने होंगे तो जाकर हम बता सकते हैं. इस तरह से नहीं चलेगा बिल्कुल. यहां से पूरी तरह से KDH वाघेलवाड़ा टीम आप जीत के दरवाजे के ऊपर दस्तक दे चुके हैं. खाली इस दरवाजे को ओपन करना है. ओपन तो पूरी तरह से पहुंच चुकी हैं, सामने पहुंच चुकी हैं. क्योंकि यहां से देखा जाए तो जीत के दरवाजे नेरे टीम के पूरी तरह से बंद होते हुए डायरेक्ट हिट ये लगा चुके हैं, और यहां से हिट भी हो चुका है, बल्लेबाज आउट भी हो चुके हैं. 8वां विकेट यहां पर गिरता हुआ. हाँ, 39 के ऊपर अब 20 रन चाहिए. आणि नक्कीच खरं तर संदीप सर, लादेन बैलाचे मालक प्रवीण गोंधळी बघा आता खुश आहेत. खरं त्यांचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे, आणि लादेन बैल त्यांचे मालक प्रवीण गोंधळी खुश आहेत. तो ये बड़ा हिट ये पहले आने चाहिए थे, और गेंद सीमा पार, यह था वह शानदार छक्का.